खूप दिवसानंतर मनापासून हसलो यार मी। कॉमेडीची रोलर कोस्टर राईड म्हणजे गुलकंद सिनेमा। ट्रेलर बघून एवढं तर वाटलं होतं की ही नेहमीसारखी ॲव्हरेज कॉमेडी नसणार, पण त्यातल्या त्यात इन्सिक्युरिटी, नात्यातील तफावत हे थोडंसं क्लिशे साऊंड करत होतं। त्यामुळे मी जास्त काय अपेक्षा ठेवून गेलो नव्हतो। एवढं मात्र नक्की माहिती होतं की हा बोर नाही करणार, पण ॲक्च्युअलमध्ये हा खूप पटीने चांगला निघाला। माझा तर खूप चांगला टाइम स्पेंड झाला आणि थिएटरमध्ये 70% पेक्षा जास्त पब्लिक होती, ज्या सर्वांसोबत मिळून बघण्यामध्ये खूप मजा आली। तर सुरुवात करूया अभिनयापासून। ईशा डे यांनी पूर्ण सिनेमा अक्षरशः खाऊन टाकलाय। काय परफॉर्मन्स डिलिव्हर केला यार त्यांनी, आउटस्टँडिंग। त्यांचं रागिनी हे पात्र खूप निरागस आहे, मन एकदम साफ आहे, जे काय मनामध्ये असतं ते निखळपणे बोलून टाकतात। पण त्यांचा नवरा गिरीश हा अशा स्वभावाला वैतागलेला असतो, तर हे इरिटेशन कॉमिक वेमध्ये अचूकपणे मांडलंय। ईशा यांची ॲक्टिंग, त्यांची कॉमिक टायमिंग खूप जबरदस्त आहे। समीर यांच्या सीनमध्ये त्या तर एकदम नेक्स्ट लेवल चालल्या जातात, जो सिनेमातला पीक पॉईंट होता। त्या दोघांचे कॉमिक सीन खूप हिलेरियस आहेत, जे आपल्याला पोट धरून हसायला भाग पाडतात। क्लायमॅक्समध्ये ईशा यांचा एक मोनोलॉग आहे, जो आपल्याला इमोशनली कनेक्ट करतो। इथे त्या पात्रासाठी मी माझी एक लाईन ॲड करू इच्छितो। निरागस माणसाला आपण बनवू शकतो, पण त्याच्यासोबत कपटी वागू नाही शकत। असंच काहीसं यातील पात्रांसोबत पण होतं। एकंदरीत ईशा यांनी खूप अप्रतिम असा अभिनय सादर केलाय, ज्यामुळे आपण त्या पात्राच्या प्रेमामध्ये पडल्याशिवाय राहत नाही। समीर चौगुले हे नॅचरल ॲक्टर आहेत। त्यांनी मराठी, हिंदी अशा बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि गुलकंदमध्ये ते लीड प्ले करतायत। एक साधारण असा माणूस जो मनाने निर्मळ आहे, लोकांशी नम्रपणे वागतो, पण त्याच्या पर्सनल लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे तो आपल्या स्वभावगुणाच्या थोडंसं विरुद्ध जातो। रागिनी हे पात्र जेव्हा त्यांच्याकडे येतं तेव्हा सिनेमा एकदम पीक मुवमेंटला चालला जातो। बिलीव्ह मी, त्या दोघांची केमिस्ट्री, त्यांचा ह्युमर, त्यांचे विनोदाचे बारकावे सर्व काही एकदम टॉप नॉच होतं। एक सीन आहे ज्यात ईशा यांना वाटतं की प्रसाद आणि सई हे पबमध्ये गेले, तर त्या समीर यांच्या ऑफिसमध्ये येतात, तर तिथे त्या दोघांची कॉमिक टायमिंग ही पूर्ण सिनेमातली सर्वात बेस्ट होती। समीर यांनी मकरंद हे पात्र खूप सहजपणे साकारलंय, जे बघताना आनंददायी वाटतं। सई शांत स्वभावाची, नात्यातील बॅलन्स मेंटेन करणारी असं नीता हे पात्र साकारतीये। ते कॅरेक्टर वरवर खूप काम आणि कंपोज्ड वाटतं, पण आतून तसं बिलकुल नाही आहे। ते अशांत आहे आणि ते तिच्या चेहऱ्यावर जाणवतं। त्यासाठी तिचा भूतकाळ जबाबदार आहे। तोच भूतकाळ जेव्हा तिच्या समोर येऊन उभा राहतो तेव्हा ती बिथरते आणि तिच्या आयुष्याला थोड्या वेळासाठी का होईना एक वेगळं वळण मिळतं। सई यांची ॲक्टिंग दिवसेंदिवस मॅच्युअर होत चालली आहे। त्यांचा जर का तुम्ही करिअर ग्राफ बघितला आणि त्यातल्या त्यात आता जो जे कर्व आलाय ते बघून चांगलं वाटतं। हे यश त्या टोटली डिझर्व करतात। गुलकंदमध्ये एक सीन आहे जेव्हा प्रसादोक हे समीर यांच्यावरती मारायला धावून जात असतात आणि सईमध्ये येते, तेव्हा काहीही न बोलता फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे बरंच काही बोलून जातात। असे खूप सारे सीन आहेत ज्यामध्ये आपल्याला कळून जातं की नेमकं त्या पात्राला काय म्हणायचं आहे। प्रसाद यांचं पात्र खूप वैतागलेलं आणि रागीट स्वभावाचं दाखवलंय। बायकोला बघून तर ते जास्तच इरिटेट होतात, पण जेव्हा कॉलेजचं प्रेम समोर येतं तेव्हा तो सॉफ्ट बनून जातो फक्त तिच्यासमोर। अभिनय तर मस्त आहे त्यांचा, ती एक अँग्री व्हाईब ते पूर्ण सिनेमात कायम ठेवतात। ओव्हरऑल त्यांनी अचूक काम केलं आहे। या व्यतिरिक्त जुई भागवत, तेजस राऊत, शर्विल अगाते यांचा स्क्रीन टाईम कमी होता आणि कथेत त्यांच्या पात्राचं जास्त काही इम्पॉर्टन्स नव्हतं। बाकी वनिता खरात यांनी दुसऱ्याच्या घरात आग लावण्याचं पात्र खूप चोखपणे पार पाडलं आहे। एकंदरीत त्या बरोबर आहेत आणि त्यांच्या शब्दांची रचना ही एकदम ऑन पॉईंट आहे। डायरेक्शनबद्दल बोलायचं झालं तर सचिन गोस्वामी यांचं प्रेझेंटेशन हे मॅच्युअर आणि बिलिव्हेबल आहे। मस्त चाललंय आमचं पुणे व्हिया बिहार आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा याचं डायरेक्शन त्यांनी केलं आहे। गुलकंदमध्ये त्यांनी कलाकारांकडून हवं तसं काम काढून घेतलंय। शिवाय त्यांच्या कामात एक प्रकारचा नवीनपणा पण जाणवतो, जे आताच्या जनरेशनला सुद्धा आवडेल अशा प्रकारचं आहे। खूप बारकाईने त्यांनी यातील प्रत्येक सीनकडे लक्ष दिलंय, जे कौतुक करण्यासारखं आहे। सचिन मोटे यांचं लिखाण दमदार आहे। स्पेशली कॉमिक सीन लिहिणं आणि त्याला प्रेझेंट करणं हे अवघड काम असतं। सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे या जोडीने ते उत्तमरित्या पार पाडलं आहे। गुलकंदच्या रायटिंगमध्ये एक प्रकारची डेप्थ आहे, त्याचे वेगवेगळे लेयर्स आहेत। कॉमेडी असो वा इमोशनल सीन, सर्व सिच्युएशनमधले डायलॉग आणि त्या पात्रांची इंटेन्सिटी आपल्याला जाणवते, ज्यामुळे प्रत्येक पात्रांसोबत आपण कनेक्टेड फील करतो। याचा रन टाईम जवळपास 2.5 तासांचा आहे, जो थोडासा कमी केला असता तरी चाललं असतं। सेकंड हाफच्या सुरुवातीला कॉमेडीचा लेवल थोडासा डाऊन चालला जातो, तेव्हा बरेच सीन हे स्ट्रेच केल्यासारखे वाटतात। जसं की नाशिकला जाऊन त्यांना स्टॉक करण्याचा तो पूर्ण सिक्वेन्स थोडासा रटाळ वाटतो, पण नंतर कथानक स्पीड पकडतं। जे काही गैरसमज, मतभेद क्रिएट झाले त्याला इमोशनल वेमध्ये सॉल्व्ह केलं जातं। बॅकग्राऊंड स्कोर हा सिच्युएशनसोबत खूप चांगल्या प्रकारे ब्लेंड केला आहे, जे सीनला मनोरंजक बनवण्यात कॉन्ट्रीब्यूट करतं। जाऊ डेटवर गाणं खूप मस्त आहे आणि कॅमेरा वर्क हा ऑन पॉईंट आहे। एकूण काय तर हा सिनेमा कॉमेडी आणि इमोशन या दोघांची परफेक्ट अशी रोलर कोस्टर राईड आहे। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। याचबरोबर मी आता थांबायचं नाही या सिनेमाचा रिव्ह्यू केला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता।
व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.